लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त खटाव तालुक्यातील पत्रकारांचा नगराध्यक्ष स्वप्नाली गणेश गोडसे यांच्या वतीने सत्कार। वडूज तालुका खटाव इथं राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्तानं वडूज नगरपंचायतीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमात वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष स्वप्नाली गणेश गोडसे यांनी खटाव तालुक्यात कार्यरत असलेल्या विविध वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच डिजिटल माध्यमातील पत्रकारांचा सत्कार करून त्यांचा गौरव केला। कार्यक्रमाच्या प्रारंभी निवेदक प्रसाद जगदाळे यांनी तालुक्यातील पत्रकारांनी समाजातील विविध समस्यांना वाचा फोडणारे तसेच प्रशासनापर्यंत जनतेचा आवाज पोहोचवण्याचे काम पत्रकार करतात असं ते म्हणाले। या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे म्हणाल्या की पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणं ही अत्यंत जबाबदारीची आणि आव्हानात्मक भूमिका पत्रकार बजावतात। त्यांच्या निस्वार्थ परिश्रमामुळेच प्रशासन आणि जनता यांच्यात दुवा निर्माण होतो। सौ गोडसे यांनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तसेच आगामी काळात नगरपंचायतीमार्फत पत्रकारांसाठी व जनतेसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिले। माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक खाडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे, नगरसेविका आरती काळे, नगरसेविका राधिका गोडसे, नगरसेविका शोभा वायदंडे, प्रियंका गोडसे, संजय गोडसे, माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक खाडे, पूजा मखरे तसेच नगरपंचायतीचे नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी तसेच तालुक्यातील विविध माध्यमातील पत्रकार इत्यादी मान्यवर उपस्थित होते। ज्या पद्धतीने एक सामाजिक आणि राजकीय बदल घडत असतात आणि त्याच्यासाठी योग्य दिशा द्यायचं काम कोण करत असेल तर ते पत्रकार बनतो। आणि नक्की जिथं चुकेन मी एक छोटी बहीण म्हणून, एक नगराध्यक्ष म्हणून नाही, एक छोटी बहीण म्हणून जिथे चुकेन तिथे माझे कान पकडा, परंतु जिथे मी चांगलं काम करेन तिथं कौतुकही करा आणि हक्काने तुम्ही माझ्याकडे या, मला सांगा की वडूज शहरासाठी अशा अडचणी आहेत ते नक्कीच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊंच्या मार्गदर्शनाखाली दूर करण्याचा मी प्रयत्न करेन। आणि आपण बघितलं की वडूज शहरासाठी एक भाऊंनी खूप प्रमाणात निधी दिलेला आहे, प्रत्येक नगरसेवकाला कोट्यावधीचा निधी दिलेला आहे। त्या पद्धतीने कामे देखील होताना आपण बघतोय। आणि मी परवा पण कार्यक्रमात सांगितलं की जो दिवाळीमध्ये आपल्याला पाणी पुरवठा योजनेच्या त्या योजनेमुळे जरा लोकांना प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं, रस्ते वगैरे म्हणा खराब झालेले आहेत, तर तो सुद्धा विषय घेतलेला आहे। लवकरच त्याच्यावरती निधी पडून देखील ते काम पूर्णत्वाला लागेल। आणि अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, मग भुयारी गटर असेल किंवा मी आता लोकांमध्ये महिलांना देखील विचारलं, त्यांच्या सुद्धा ग्रंथालय असेल, क्रीडांगण असेल किंवा नगरपंचायती इमारत असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की आपल्याला त्या अंमलात आणायच्या आहेत, काम करायचं आहे। आणि अजून काही गोष्टी किंवा योजना आहेत त्या ते मला जेवढं करता येईल तेवढं मी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली नक्की करण्याचा प्रयत्न करेन। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।